आज मी बनवला राजमा चावल. नमस्कार मंडळी. तर रात्रभर मी राजमा भिजवून घेतला होता. त्यानंतर आता सकाळी कुकरमध्ये राजमा टाकला, त्यात दालचिनी आणि एक तेजपत्ता टाकून शिजवून घेतलं. त्यानंतर मग मी मिक्सरमध्ये कांदा बारीक करून घेतला. त्यानंतर कढईत थोडं तूप टाकलं, तेल टाकलं, जिरे, मोहरी आणि ते कांद्याची पेस्ट ॲड करून घेतली आणि मस्त कालवून घेतलं. ती पेस्ट जळू नये म्हणून त्यात थोडं पाणी टाकलं. त्यानंतर त्यात धने पावडर, कांदा लसूण मसाला, हळद असं सर्व ॲड करून घेतलं, थोडी चटणी आणि सर्व मिश्रण कालवून घेतलं आणि त्यात थोडं पाणी टाकलं. त्यानंतर मिक्सरमध्ये मी टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक बारीक वाटून घेतलं आणि हे सर्व मिश्रण मी त्या शिजवलेल्या पेस्टमध्ये ॲड केलं आणि मस्तपैकी तेल सुटेपर्यंत वाफवून घेतलं आणि त्यात थोडं मीठ पण ॲड केलं आणि सर्व एकत्रित कालवून वाफेला ठेवून दिलं. तर त्यानंतर आपली ग्रेव्ही रेडी झाली आणि त्यात मग मी राजमा ॲड केला, मस्त कालवून वगैरे घेतला. त्यानंतर थोडा स्मॅश करून घ्यायचा राजमाला आणि थोडा वेळ शिजू द्यायचं. मग त्यात मग मी थोडं तूप ॲड केलं, चवीसाठी खूप छान टेस्ट येते. मग थोडी कोथिंबीर ॲड केली आणि आपला झाला राजमा रेडी तयार. त्यानंतर मग इकडे मी गरमागरम चावल ॲड केले, त्यात थोडा राजमा आणि आहोंना खूप आवडली होती भाजी.